प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, अतिशय कमी कॅलरीज असणारा आणि पौष्टिक असा डोसा आज आपण बघणार आहे। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर झपाट्याने वजन कमी होतं। हा डोसा तुम्ही रोज जर खाला तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी पाऊण वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती। इथं जी वाटी दिसते त्या वाटीने पाऊण वाटी डाळ मी मुगाची 2 तास भिजत ठेवली होती। आता इकडे बघू शकता मखाने घेतलेत मी। मखाने आपण पाऊण वाटी मखाने घेतलेत। आता मखाने जे आहेत ते थोडेसे मऊ पडलेले आहेत, ते आपण थोडंसं गरम करून घेऊयात। गरम केल्यामुळे काय होतं की पटकन हे मिक्सरमध्ये ग्राइंड होतात, म्हणून आपण थोडं हे भाजून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम फ्लेमवरती एक 5 ते 6 मिनिटं आपण हे मखाने चांगले कुरकुरीत होईल इतपत आपण भाजून घ्यायचे। तर बघू शकता 5 ते 6 मिनिटातच आपले मखाने चांगले भाजलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात। आता डाळीतलं पाणी पण काढून घेतले। 2 तास बरोबर डाळ भिजत ठेवली होती। आता ग्राइंड करून घेऊयात ही डाळ आणि मखाने। अतिशय फायबरयुक्त आणि कमी कॅलरीजमध्ये आहेत आणि पौष्टिक, वेट अजिबात गेन होत नाही। ही जर तुम्ही रोज तुमच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये जरी करून खाल्लं तर अतिशय हेल्दी, आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत त्याचे। आता इथं बघू शकता बारीक अशी मी पेस्ट करून घेतली। तुम्ही यामध्ये ग्राइंड करताना तुम्ही एखादी हिरवी मिरची पण यामध्ये घालू शकता। हिरवी मिरची जर घातली तर लाल तिखट स्किप करू शकता। आता इथं मी बारीक असं ग्राइंड करून घेतले। आता मसाले बघूयात। इथं मी 1 चमचा धने पावडर, पाव चमचा होईल इतपत मी जिरेपूड घेतले, मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा होईल इतपत मी चिली फ्लेक्स घातलेत। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा ग्राइंड करताना तुम्ही एखादी किंवा दुसरी मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता इथं बॅटर आपलं तयार झाले। मी टोमॅटो आणि कोथिंबीर घेतले वरून डोशावरती टाकण्यासाठी। तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही यावर घालू शकता। आता पॅन चांगलं गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम लो केली। लो फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असा आपला डोसा इथं तयार होतो। वरून टोमॅटो टाकून घेऊयात। तुम्हाला जर गाजर आवडत असेल, भाज्या जेवढ्या काय आवडतात तुम्हाला त्या यावर तुम्ही ॲड करू शकता। कोथिंबीर घालून घेऊयात। छान अशी कोथिंबीर आणि टोमॅटो तर मी घालून घेतला आहे आणि थोडंसं उलटणीनं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि झाकण लावूया। साधारण 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचं लो फ्लेमवरती। तर बघू शकता छान अशा भाज्या आणि ही डोसा खालून भाजलेला आहे, पटकन असा उलटतो। बघू शकता कुठेही पॅनला डसत नाही डोसा। आणि तुम्ही रोजच्या जेवणामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी हा डोसा तुम्ही ॲड केला तर वजनामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल। तर इथं दोन्ही बाजू छान अशा भाजून घ्यायच्या। तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही, बघू शकता। तरीही छान मऊ सॉफ्ट असा हा डोसा आपला तयार होतो। याच पद्धतीने दुसराही डोसा आता करून घेऊयात। डोशाचं बॅटर आपण पॅनवरती टाकल्यानंतर जेव्हा आपण पळीने फिरवतो तेव्हा कुठेही तो असा बिघडत वगैरे नाही, एकसारखा त्याचा डोसा येतो। त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा। टोमॅटो कोथिंबीर घालून घेतले। सेम प्रोसेस परत 2-3 मिनिटांनी पलटून घ्यायचा। झाकण लावू शकता, झाकण नाही लावलं तरी चालेल किंवा झाकण लावलं तर जरा जास्त लवकर डोसा तयार होतो, म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं। तर 1-2 मिनिटानंतर बघू शकता टोमॅटो आणि कोथिंबीर पण छान वाफवलेली आहे आणि डोसाही बिना तेल लावता मस्त असा पलटतो। आता खालची बाजूही भाजून घेऊयात।
तुम्हाला जर वेट लॉससाठी काही रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. भारती सिंगची ही रेसिपी आहे. मी इन्स्टावर तिचा हा व्हिडिओ बघितला होता. तिनं ही रेसिपी सांगितली होती आणि मी लगेच करून बघितली. अगदी छान अशी ही रेसिपी तयार झाली. छान असे डोसे तयार झालेत. तर इथं याच पद्धतीने बाकीचेही तुम्ही डोसे करून घेऊ शकता. तर साधारण पाऊण वाटीचे कमीत कमी 5-6 डोसे तयार होतात. तुम्हाला जर कमी बॅटर घालायचं असेल, फक्त तुमच्यापुरतं जर बनवायचं असेल तुम्ही कमी डाळ पण घालू शकता. आणि मखाणे खूप हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी, त्याच्यामुळे मखाण्याचा नक्की वापर करा. तर इथे मी 2 डोसे आता करून घेतलेत. हे 2 डोसे जेव्हा आपण खातो एकच डोस्यामध्ये आपलं पोट भरतं. तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर केचप स्किप करा. केचपच्या ठिकाणी तुम्ही दही घेऊ शकता. कुकुंबर ठेवले मी. या पद्धतीनं इथं आपले वेट लॉसचे हे डोसे तयार झालेत. लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी असे हे डोसे आहेत. तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता. तुम्हाला हे डोसे कसे वाटलेत एकदा करून बघा. आणि तुम्हाला जर आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.